Welcome back, student. So now we are going to discuss the activity which is for day 41, and this activity is from your bridge course page number 93 and 94. So the activity is, now you can see on your screen, it is based on competency law statement 19 to enable the students to comprehend the structure of a sentence, to enable the students to identify the types of the clause. आता या ठिकाणी तुम्हाला क्लॉजेस यांचे टाइप्स दिलेले आहेत, तुम्हाला ते आयडेंटिफाय करायचे आहेत आणि याच्यावरच बेस्ड ही ऍक्टिव्हिटी आहे. सो लेट्स डिस्कस अबाउट इन्स्ट्रक्शन फॉर टीचर अँड पॅरेंट. चेक द प्रिव्हियस नॉलेज ऑफ द लर्नर्स. तुमचे शिक्षक तुमचं जे प्रिव्हियस नॉलेज आहे या टॉपिकवरचं ते चेक करतील. चेक द कन्सेप्ट ऑफ सेंटेन्सेस, फ्रेजेस अँड क्लॉजेस. या ज्या कन्सेप्ट आहेत या तुमच्या क्लिअर आहेत का ते पडताळून पाहतील. ऑब्झर्व द पॅटर्न ऑफ थिंकिंग द लर्नर्स कोणत्या प्रकारे शिकतायत हे ते समजावून घेतील. अँड इन्स्ट्रक्शन्स फॉर द स्टुडंट्स विल ट्राय देअर बेस्ट टू आयडेंटिफाय सेंटेन्स स्ट्रक्चर्स. स्टुडंट्स विल ट्राय टू आयडेंटिफाय मेन अँड सब ऑर्डिनेट क्लॉज. क्लॉज मध्ये दोन प्रकार पडतात, मेन आणि सब ऑर्डिनेट. हा तुम्हाला ओळखायचा आहे. स्टुडंट्स विल ट्राय टू फॉर्म सेंटेन्सेस ऑफ देअर ओन आफ्टर देअर कन्सेप्ट आर क्लिअर. आणि जेव्हा तुमचा हा कन्सेप्ट क्लिअर होईल तुम्ही स्वतःहून काही वाक्य तयार करायची आहेत. आता जी लर्निंग ऍक्टिव्हिटी आहे ती या ठिकाणी दाखवलेली आहे. फर्स्ट ऑफ ऑल आय एम गोइंग टू रीड दिस and then we will going to solve the activity. A clause is a group of words that contains a subject and predicate. The subject of a clause may be expressed or understood. There are two types of clauses. आता क्लॉज म्हणजे काय? क्लॉज म्हणजे हा एक ग्रुप असतो कशाचा, तर त्याच्यामध्ये सब्जेक्ट असतो आणि प्रेडिकेट असतो. अशा ग्रुपला आपण क्लॉज असं म्हणत असतो. आणि क्लॉजचे दोन प्रकार असतात. ते कुठले कुठले असतात, तर पहिला प्रकार आहे द मेन क्लॉज. याला इनडिपेंडंट क्लॉज असंही म्हटलं जातं. असं याला का म्हटलं जातं? बिकॉज इट कंटेन्स द मेन थॉट ऑफ द सेंटेन्स अँड मेक्स सेन्स स्टँडिंग अलोन. कारण हे वाक्य असं असतं ज्याला स्वतःचा परिपूर्ण असा अर्थ असतो. एवढं वाक्य आपण बाजूला जरी केलं तरी त्या वाक्याला स्वतःचा असा एक परिपूर्ण अर्थ असतो. ते अर्धवट अजिबात वाटत नाही. अँड दॅट इज वाय इट इज कॉल्ड ॲज मेन क्लॉज ऑर इनडिपेंडंट क्लॉज. इनडिपेंडंट म्हणजे असा क्लॉज जो दुसऱ्यावर अवलंबून नाहीये. मग याचे एक्झाम्पल या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत. आय स्पोक टू द टीचर. आता या ठिकाणी दोन क्लॉज आहेत बघा. हा एवढा एक क्लॉज आहे, आय स्पोक टू द टीचर, आणि दुसरा आहे हु इज इन चार्ज. जर आपण पहिलं वाक्य पाहिलं, आय स्पोक टू द टीचर, तर ह्या पहिल्या क्लॉजचा अर्थ आपल्याला समजतो की मी शिक्षकांबरोबर बोललो. पण मात्र आपण जर दुसरा पार्ट पाहिला, हु इज इन चार्ज, याचा अर्थ तुम्हाला पूर्ण मिळत नाही किंवा तुम्ही समजू शकत नाही. हु इज इन चार्ज हे अर्धवट वाक्य वाटतं. म्हणून हा पुढचा जो क्लॉज आहे हा डिपेंडंट क्लॉज आहे आणि सुरुवातीचा जो आहे तो इनडिपेंडंट आहे. त्याचप्रमाणे बघा, द डॉग दॅट वॉज स्पॉटेड चेस्ड मी अक्रॉस द रोड. आता या ठिकाणी दॅट वॉज स्पॉटेड आणि द डॉग चेस्ड मी अक्रॉस द रोड हे दोन क्लॉज आहेत. जेव्हा आपण हा क्लॉज आपण वाचतो, द डॉग चेस्ड मी अक्रॉस द रोड, आपल्याला पूर्ण अर्थ समजतो की त्यांना या ठिकाणी काय म्हणायचं आहे. पण समजा आपण एवढंच म्हटलं दॅट वॉज स्पॉटेड, तर हा अर्थपूर्ण हे वाक्य होऊ शकत नाही. आणि म्हणून याला इनडिपेंडंट आणि म्हणून याला पहिल्या वाक्याला इनडिपेंडंट आणि याला डिपेंडंट क्लॉज म्हणतात. डिपेंडंट म्हणजे दुसऱ्यावर आधारित तो आहे. अर्थपूर्ण होण्यासाठी त्याला अजून एका वाक्याची गरज आहे. आता तेच इथं सांगितलंय बघा, सब ऑर्डिनेट क्लॉज म्हणजेच डिपेंडंट क्लॉज. कॅनॉट मेक सेन्स स्टँडिंग ऑन इट्स ओन. या वाक्याला स्वतःचा असा अर्थ नसतो. टू मेक अ सेंटेन्स अ सब ऑर्डिनेट क्लॉज मस्ट बी ऍडेड टू द मेन क्लॉज. या वाक्याला परिपूर्ण अर्थ देण्यासाठी त्याला मेन क्लॉज हा सुद्धा जोडावा लागतोच, तेव्हा त्याला अर्थ मिळत असतो. आता काही एक्झाम्पल बघा. आय सॉ द कॅट. आता हे पहिलं वाक्य इनडिपेंडंट क्लॉजचं आहे. आता डिपेंडंट क्लॉज कसं आहे बघा, व्हेन आय रिच्ड होम. जर आपण एवढंच वाक्य पाहिलं तर त्याचा अर्थ आपल्याला लागत नाही. म्हणून हा डिपेंडंट आहे. दे वेंट टू द स्टोअर सो दे कुड बाय चॉकलेट. आता यातलं पहिलं जे वाक्य आहे, दे वेंट टू द स्टोअर, हे इनडिपेंडंट क्लॉजचं आहे. आणि पुढे जे आहे ते डिपेंडंट क्लॉजचं उदाहरण आहे. का? कारण जर आपण वाचलं सो दे कुड बाय चॉकलेट्स, याचा अर्थच आपल्याला लागत नाही. सो दीज आर टू टाइप्स ऑफ इंडिपेंडंट क्लॉज अँड डिपेंडंट क्लॉज. आता याच्यानंतर सुद्धा क्लॉजचे अजून काही
फरक आहेत किंवा प्रकार पडतात ते कुठले कुठले आहेत. हे क्लॉज काही वेळेला ऍज अ नाउन काम करतं किंवा ऍज अ ऍडजेक्टिव्ह काम करतं किंवा ऍज अ ऍडव्हर्ब काम करतं. त्याप्रमाणे त्याचे प्रकार सुद्धा बदलतात. जर एखादा क्लॉज नाउन म्हणून काम करत असेल तर त्याला नाउन क्लॉज असं म्हटलं जातं. तो ऍडजेक्टिव्ह म्हणून काम करत असेल तर त्याला ऍडजेक्टिव्ह क्लॉज म्हटलं जातं. आणि सेम इथं ऍडव्हर्ब म्हणून काम करत असेल तर त्याला ऍडव्हर्बियल क्लॉज असं म्हटलं जातं. मग या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, आय थिंक दॅट वी शुड ऑलवेज स्पीक द ट्रूथ. आता या ठिकाणी दॅट वी शुड ऑलवेज स्पीक द ट्रूथ हा जो क्लॉज आहे हा आहे नाउन. का? कारण हे नाउनचं काम करतोय या ठिकाणी. त्यानंतर बघा नाउन हे ओळखायचं कसं याच्याबद्दल मी नंतर एक डिटेल्ड व्हिडिओ तयार करेन. आपण ही ऍक्टिव्हिटी सोडवणार आहोत त्यामुळे एक शॉर्ट मध्ये व्हिडिओ करतोय तरी पण सांगायचा प्रयत्न करतो. नाउन क्लॉज ओळखायचा कसा? शक्यतो नाउन क्लॉज हा दॅटने जोडला जातो. आणि नाउन याचा वापर आपल्याला माहित आहे की नाउन कुठे कुठे यूज केलं जातं वाक्यामध्ये. म्हणजे मी सेंटेन्सच्या स्ट्रक्चर बद्दल बोलतोय. सेंटेन्सचं स्ट्रक्चर कसं असतं? सब्जेक्ट, व्हर्ब आणि ऑब्जेक्ट. सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट म्हणून आपण नाउन वापरत असतो. म्हणून जेव्हा सुरुवातीला, वाक्याच्या सुरुवातीला किंवा शेवटी शक्यतो जर एखादा क्लॉज येत असेल आणि तो दॅटने जोडला जात असेल तर तो नाउन क्लॉज असतो. आता ऍडजेक्टिव्ह कधी येतं? तर नाउनच्या अगोदर येतं. मग असं एखादं क्लॉज किंवा एक लहानसा वर्डचा बंच, ग्रुप जर एखाद्या नाउनच्या अगोदर येत असेल तर तो ऍडजेक्टिव्ह क्लॉज असू शकतो. या ठिकाणी बघा, द अम्ब्रेला विच इज रेड इज माइन. आता हे कोणाबद्दल आलेला आहे? व्हिच इज रेड. या अम्ब्रेला बद्दल तो शब्द जास्त माहिती सांगतोय आणि म्हणून हा ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे. देन आवर क्लास स्टॉप्स वर्किंग व्हेन द बेल्स रिंग्स. बघा या ठिकाणी हा ऍडव्हर्बियल क्लॉज आहे. का ऍडव्हर्बियल आहे? कारण या क्लॉजचं कामच आहे ऍडव्हर्ब प्रमाणे. बघा, आवर क्लास स्टॉप्स वर्किंग. इथं क्रिया कुठली घडलेली आहे? स्टॉप्स वर्किंगची. पण याच्याबद्दल जास्त माहिती तुम्हाला कोणता शब्द देतोय? व्हेन द बेल्स रिंग्स. जेव्हा बेल वाजली तेव्हा आमचं काम थांबलं. म्हणजे या शब्दाबद्दल हा शब्द जास्त माहिती देतोय, व्हर्ब बद्दल हा शब्द जास्त माहिती देतोय. म्हणून हा जो क्लॉज आहे हा ऍडव्हर्बियल क्लॉज आहे. या सगळ्या कन्सेप्ट मी नंतर एक डिटेल्ड व्हिडिओ तयार करून समजावेन तुम्हाला. या व्हिडिओमध्ये आपण फक्त डिस्कस करणार आहोत की ही ऍक्टिव्हिटी काय आहे. तर ही ऍक्टिव्हिटी काय आहे बघा. द टीचर विल इन्स्ट्रक्ट द स्टुडंट टू सॉल्व्ह द ऍक्टिव्हिटी इन ग्रुप्स. तुम्हाला तुमचे जे टीचर आहे ते इन्स्ट्रक्ट करतील, सूचना करतील ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला ग्रुपमध्ये सोडवायची आहे म्हणून. आता ऍक्टिव्हिटी काय आहे? इट इज एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी और इट इज कॉल्ड एज पॅरलल ऍक्टिव्हिटी. क्लॉज मॅचअप. नाउ यू कॅन सी देर आर टू टेबल्स, A and B. Here are 3 sentences, here are also 3 sentences. Here are the main clause, here are some dependent clause. Now what you have to do? You have to match independent clause with its dependent clause. तुम्हाला हे वाक्य जोडायचं आहे की जेणेकरून अर्थपूर्ण वाक्य तयार झालं पाहिजे आणि दोन क्लॉज सुद्धा एकत्र आले पाहिजेत. मग हे आपण कसं करू शकतो? तर बघा, पहिलं वाक्य आहे, दीज आर द करेजियस बॉयज. मग याच्यासाठी आपण कोणता पार्ट जोडू शकतो? तर तो आहे, दीज आर द करेजियस बॉयज हु हेल्प्ड द ऍक्सिडेंट व्हिक्टिम. या ठिकाणी तुम्हाला ते वाक्य दिसेल बघा, ते तुम्ही इथं घेतलं पाहिजे. सेकंड आहे, राज डिड नॉट कम बिकॉज ही वॉज नॉट इन कंडिशन टू कम. आता इथं थोडंसं वाक्य मी वाढवलेलं आहे कारण इथं प्रिंटिंग मिस्टेक असू शकते. बिकॉज ही वॉज नॉट याच्या समोर कुठलाही पार्ट त्यांनी दिलेला नाहीये म्हणून मी तो थोडासा ऍड केलेला आहे. नंतर तिसरं आहे, द कार ड्रायव्हर डिड नॉट नो. आणि यासाठी आपण कोणता डिपेंडंट क्लॉज जोडू शकतो? वेअर द बस स्टॉप वॉज. सो इन दिस ऍक्टिव्हिटी यू हॅव टू राईट ओनली दिस 3 आन्सर्स. या ऍक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला तेवढे 3च क्वेश्चनचे आन्सर सोडवायचे आहेत. आता मग यामध्ये आपण शिकलो काय ते या ठिकाणी सांगितलेलं आहे. टुडे आय हॅव लर्न्ड अबाउट द आयडेंटिफिकेशन ऑफ क्लॉजेस. मेन क्लॉज आणि सब ऑर्डिनेट क्लॉज म्हणजे काय हे कसं ओळखायचं हे आपण शिकलो. अँड टुडे आय हॅव लर्न टू आयडेंटिफाय द काइंड्स ऑफ क्लासेस. याच्या थ्रू तुम्ही अजून काय शिकणार आहात? नाउन क्लॉज, ऍडजेक्टिव्ह क्लॉज आणि ऍडव्हर्ब ओळखायचं कसं हे तुम्हाला या ठिकाणी शिकता येणार आहे. सो हिअर वी आर गोइंग टू स्टॉप नाउ. In the next video, we will discuss and solve about the next activity. Thank you.